नागपुर में आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना का उद्घाटन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया। इस अवसर पर देवेंद्र फडणवीस ने इस योजना के बारे में जानकारी ली और गांवों में पंजीकृत होने वाले वाहनों का निरीक्षण किया और इन वाहनों में सुविधाओं की समीक्षा भी की। त्याच्याबद्दल सांगायचं की आरोग्य आपल्या दारी हा एक, जसं सरकार आपल्या दारी आहे तसं महायुतीचं आरोग्य आपल्या दारी असा एक मंत्र आहे। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्या अंतर्गत माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतून प्रत्येक भारतीय, तो कुठल्याही पद्धतीचा रेशनधारक असो, प्रत्येक भारतीय नागरिक त्याचा कुठलीही उत्पन्न मर्यादांची अट न ठेवता 5 लाख रुपयाचा विमा घरटी प्रत्येक वर्षी असा मेडिकल विमा, म्हणजे आपला असं म्हणू की आपण त्याच्या कुठलाही वैद्यकीय खर्च होऊ नये अशासाठी तो देण्यात आलेला आहे। तो जो वैद्यकीय विमा आहे त्याच्यामध्ये जर आपल्या कुटुंबामध्ये 70 वर्षांहून अधिक असं कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठी अधिक 5 लाख रुपये असा वार्षिक 10 लाख रुपये हमी सरकारने या योजनेअंतर्गत दिलेली आहे। याच्यामध्ये 60% अनुदान हे केंद्र शासनाचं आहे, 40% अनुदान हे जे आहे ते आपल्या राज्य शासनाचं आहे। आणि याच्यासाठी माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली एक समिती, आयुष्यमान भारतची एक वेगळी समिती आपल्या राज्यामध्ये मिशन आयुष्यमान भारत मिशनची महाराष्ट्रासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे मिशनच्या नावाखाली, आणि त्याच्या अंतर्गत खूप सारे आरोग्य मित्र नेमले गेलेले आहेत। असं असून सुद्धा ही योजना घरोघरी न पोहोचल्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त 30% कुटुंबांनीच या योजनेचा फायदा घेतलेला आहे। पण प्रत्येक नागरिकासाठी योजना खूप महत्त्वपूर्ण आहे। अनेक कमी पगाराची लोक, कमी उत्पन्नाची लोक जी असतात त्यांच्यावर जो एखादा मोठा प्रसंग वैद्यकीय खर्चाचा येतो तेव्हा मग ते कर्जबाजारी होतात, वेगळ्या गोष्टी गहाण टाकतात, सोनं गहाण टाकलं जातं। हे सगळे न होण्यासाठी माननीय प्रधानमंत्रीजींची ही संकल्पना आहे। याच्यामध्ये आपण 8 गाड्या विदर्भामध्ये दिलेल्या आहेत। या 8ही गाड्या प्रत्येक घरोघरी जातील। त्यात 4-4 लोक व्हॉलंटियर्स बसवलेले आहेत जे प्रत्येक घरामध्ये जाऊन तिथे नोंदणी करतील आणि आयुष्यमान भारत कार्डाची एक रंगीत प्रत्येक कुटुंबाच्या हातात देतील। आणि त्यामुळे या कुटुंबांना महाराष्ट्रातला 1000 हॉस्पिटल्समध्ये सध्या लाभ आहे, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोन्ही मिळून 1350 आजार याच्यामध्ये सरकारने हे केलेले आहेत, मोफत उपचारासाठी पात्र केलेले आहेत। आणि हे सगळं सोडून आता अजून 900 हॉस्पिटल्स आयुष्यमान भारत योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत। तर ह्या सगळ्याची योजना घरोघरी पोहोचण्यासाठी आयुष्यमान भारत नोंदणी उपक्रम आपण आज इथे केला। दुसरा उपक्रम जो आपण बघत आहे की आरोग्य आपल्या घरी फिरता डिजिटल दवाखाना, ही अत्यंत नाविन्यपूर्ण अशी संकल्पना आहे। या संकल्पनेखाली आरोग्यच प्रत्येक कुटुंबाच्या घरी, नागपूरकरांच्या घरी जाणार आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीसांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रेरणेतून मी कौस्तुभ विटाला, डॉक्टर पल्लवी विटाला, माझी पत्नी नरेश चौधरी, रेमॅक्सचे संचालक आणि काही अजून जसं बघताय पल्लवी मेडिकेअर, ह्या सगळ्या कंपन्यांनी एकत्र येऊन आम्ही हा CSR मधून हा दवाखाना साहेबांच्या संकल्पनेतला साकारलेला आहे। या दवाखान्यामध्ये आज 100 चाचण्या मोफत होतात। सगळी तुमची पेशंटची माहिती, डॉक्टर आहे, मोफत औषधे आहेत, सगळी माहिती पेशंटची आयुष्यमान डिजिटल मिशन मध्ये साठवली जाते। त्यामुळे रुग्णाला जर केव्हा हॉस्पिटलाइज झालं, इमर्जन्सी झाली तर ती माहिती त्वरित हॉस्पिटलला उपलब्ध होते। तसेच रक्त चाचण्या झाल्यानंतर रुग्णाला रिपोर्ट त्याच दिवशी मोबाईलवर संध्याकाळी मिळतो। रुग्णाच्या मोबाईलवरती रिपोर्ट आपोआप किंवा सोशल मीडियाद्वारे फॉरवर्ड केला जातो। रुग्णाला पुन्हा रिपोर्टसाठी कुठे खेपा घालायची गरज नाहीये। तसेच त्याच दिवशी तो रिपोर्ट रुग्णाला मिळतो। अशा सगळ्या संकल्पना, आरोग्यच आपल्या दारी, असं देवेंद्रजी म्हणे की सरकार का आरोग्य आपल्या दारी गेले पाहिजे, या संकल्पनेतून हा आपण मोबाईल डिजिटल दवाखाना साकारलेला आहे।